यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर 11 घेऊया. 10वा सेम 9व्या सारखाच आहे. ओके, फेअर कॉइन्स आहे. 11 नंबरचा बघा. फाइंड द मीन नंबर ऑफ हेड्स find the mean number of heads in three tosses of a fair coin. In three tosses of fair coin. ओके, आन्सर मध्ये बघा आता. फॉर थ्री टॉसेस ऑफ फेअर कॉइन बघा, या ठिकाणी फेअर कॉइनचे 3 टॉस करायचे. आता 3 टॉसेस म्हणजेच काय झालं तुमचा 2:3 म्हणजेच किती राहिले तुमचे 8 सॅम्पल स्पेस यायला पाहिजे. कारण कॉइन किती आहे तुमचे 3 कॉइन आहेत. मग नंबर ऑफ सॅम्पल स्पेस या ठिकाणी बघा, यस एच 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 तिघांवर हेड पडतील. दोघांवर हेड, एकावर टेल, किंवा पहिल्यावर हेड, मधल्यावर टेल, थर्ड वर हेड, नंतर काय दोघांवर टेल, त्याच्यानंतर पहिल्यावर टेल. एक काम करूया आपण, हे पहिले घेऊया टी एच एच. टी एच एच. आता पहिल्यावर हेड, दोघांवर टेल, करेक्ट. त्याच्यानंतर पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर हेड, तिसऱ्यावर टेल. त्याच्यानंतर टी टी एच आणि तिघांवर काय येतील टेल. किती झाले तुमचे हे 8 झाले. हे सगळ्यांचं पाठच आहे, करेक्ट. मग रॅन्डम व्हेरिएबल त्यांनी काय म्हटलंय, मीन नंबर ऑफ हेड्स म्हणजेच काय गेटिंग हेड. फक्त काय आपल्याला एक्स घेऊ या ठिकाणी. गेटिंग हेड्स. ओके, मग एक्स इक्वल्स टू, आता बघा एक तर तुमचा हेड पडणारच नाही. एक तर फक्त एकाच कॉइनवर पडेल, किंवा 2 कॉइनवर, किंवा 3 कॉइनवर, करेक्ट. म्हणजे बघा यात बघा एक पण हेड नाहीये, ती आली. किंवा एकच हेड पडेल, किंवा दोघांवर हेड पडेल, किंवा तिघांवर सुद्धा हेड पडेल. मग आता या ठिकाणी आपण काय करूया, टेबल करून घेऊया. एक्स पी एक्स पी आय एक्स आय हा 0चा राहील टेबल. 1 2 and 3. ओके, एक्स पी ऑफ एक्स एक्स आय इंटू पी आय. एक्स काय तुमचे 0 1 2 आणि 3. आता 0 पडण्याची प्रोबॅबिलिटी किती बघा, या आउट ऑफ 8 1 2 3 4 5 6 7 आणि 8 फक्त एकच आहे, ती काय तुमची टी टी. म्हणजे पी एक्स काय आला 1/8. त्याच्यानंतर एक हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी बघा. आता इथं एक आहेत, सॉरी इथं हा एकच हेड आहे बघा. हे 2 आणि हे 3, तिघा ठिकाणी एकच हेड आहे.
म्हणजे एक हेड पडण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 3 ठिकाणी आहे म्हणून काय झालं? 3/8. करेक्ट. दोनदा हेड पडण्याची बघा, हे 1 आहेत, ही 2 आहेत आणि ही 3 आहेत. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी किती आली परत तुमची? 3/8. तीनदा हेड पडण्याची पण एकच आहे, फक्त ह्याच ठिकाणी आहे. म्हणून काय झालं हे 1/8. आता यांचं मल्टिप्लिकेशन x इंटू पी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 इंटू 1/8 काय येईल? 0. 3 इंटू 1/8 सॉरी 3/8 इंटू 1 3/8. 3/8 इंटू 2/3 6/8. किती आले हे? 6/8. आता 6/8 जर घेतलं तर 3 2 चा सॉरी 8च घेऊया आपण, पुढे आपलं काही एलसीएम काढायला सोपं जाईल ते. ही किती आली? 6/8 आणि ही पण किती आली? 3 1 चा 3. 3/8. आता या ठिकाणी एक्सपेक्टेड त्यांनी व्हॅल्यू विचारली आहे. मीन कंसामध्ये काय? एक्सपेक्टेड व्हॅल्यू summation of I equals to 1 to what? Your 3 नाही 4 आले. 1 2 3 आणि 4 टेबल आहेत. 1 to 4 xi इंटू पी आय. बघा 0 प्लस 3/8 प्लस 6/8 प्लस 3/8. एलसीएम घ्या. डिनोमिनेटर सेम आहे, ऍड न्यूमरेटर. 0 आपण पकडतो नाही. करेक्ट. 3 प्लस 6 प्लस 8 12/8. 4 3s are 12. This what? 2 3s are sorry 2 4s are 8. मग आपल्याला या ठिकाणी मीन विचारलेला आहे. मीन किती आला तुमचा? याचा जर आकार केला 2 1 चा 1 आणि 2 5 चा 10. तुमचा हा मीन आला किती आहे? 1.5. आता झिरोचा काढून घेऊया. पी ऑफ x0. तुमचा पी किती आलाय त्या ठिकाणी? 1/2 आहे. आउट ऑफ 3 पी किती आहेत? 1/2. म्हणून क्यू काय आला? 1 मायनस पी. 1 मायनस 1/2 इक्वल्स टू वॉट? 1/2. पी ऑफ एक्स इक्वल्स टू 0. बघा या ठिकाणी परत कॉम्बिनेशन एनसीआर पी रेस टू एक्स क्यू एन मायनस एक्स. तुमचा एन किती काढतोय आपण पहिला? आउट ऑफ 3. कारण 3 कॉइन आहे तुमचे. करेक्ट. आर किती येतोय पहिल्याचा? सॉरी एन एक्स एक्स या ठिकाणी एक्स किती आहेत? 0. पी ऑफ पी किती आहेत? 1/2 आणि क्यू पण किती आहेत? 1/2. प्रॉब्लेम त्यांनी काय विचारलंय तुम्हाला? फक्त मीन विचारलाय. सॉरी, फक्त मीन विचारलाय, बाकी काढायची गरज नाहीये. मग आपण मीनला रेड केलंच होतं नाही तरी. सॉरी, फक्त मीन काढायला लावलाय त्यांनी. दॅट्स ऑल. एवढाच प्रॉब्लेम आहे फक्त हा. नेक्स्ट एक्सपेक्टेशन व्हॅल्यू म्हणजे या ठिकाणी व्हॅरियन्स एक्स काढायचा आहे. बेरीज करायची फक्त.
नंबर 6 ची बेरीज करायची आहेत. ओके, त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम बघा, सेकंड 13 नंबरचा आहे. करेक्ट. त्यात त्यांनी काय म्हटलं आन्सर मध्ये बघा, की फर्स्ट 6 पॉझिटिव्ह नंबर, पहिले 6 कुठले आहेत, 1 2 3 4 5 6, 2 नंबर्स असले रॅन्डम, यातल्या 2 नंबर रॅन्डमली सिलेक्ट करायचे आहे. मग याचा सॅम्पल स्पेस काय येईल बघा, यस इक्वल्स टू, नंबर रिपीट होता कामा नये, पहिले 1 2 घेऊ, नंतर 1 3 येईल, 1 4 1 5 1 आणि 6, त्याच्यानंतर 2 घ्या, 2 1 2 2 येणार नाही, 2 3 2 4 2 5 2 6, नंतर 3 1 घ्या, 3 2 3 3 येणार नाही, रिपिटेशन नॉट अलाउड, 3 4 3 5 3 6, आफ्टर that 4 1 4 2 4 3 4 5 4 6, 5 घ्या, 5 1 5 2 5 3 5 4 5 आणि 6, त्याच्यानंतर 6 1 6 2 6 3 6 4 6 5, करेक्ट. हे एवढे तुमचे काय आले, नंबर्स आलेले आहेत. मग या ठिकाणी बघा एन एस तुमचा किती किती हे, 5 इंटू 6 30, 30, एन एस इक्वल्स टू वॉट 30, एक्स, एक्स या ठिकाणी काय म्हटले बघा त्यांनी, लार्जर नंबर ऑफ 2 नंबर्स ऑप्टेन. आता 2 नंबर जर ऑप्टेन घेतले तुम्ही, तर पहिल्या रो मधला करेक्ट लार्जर नंबर आहे का, हा नाहीये, एक लार्जर नंबर येत नाही, हा इथं मात्र आहे, 2 कसा आहे, एकापेक्षा मोठा आहे, मग सगळीकडे येतील. म्हणून आपण कुठले घेणार या ठिकाणी, 2 3 4 5 आणि 6. आपला फॉर्म्युला काय, एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा ई ऑफ एक्स इक्वल्स टू समेशन ऑफ आय इक्वल्स टू 1, हे किती आहेत, 1 2 3 4 5, 5 एक्स आय इंटू वॉट पी आय. टेबल घेऊया आता या ठिकाणी, एक्स पी आय, पहिला तुमचा एक्स पी एक्स, हा 2 3 4 5 and 6, करेक्ट. एक्स पी ऑफ एक्स एक्स आय इंटू पी आय, एक्स वा काय काढले आपण, 2 3 4 5 and 6, करेक्ट. आता पी ऑफ एक्स 2, हा जो 2 आहे ह्या पूर्ण टेबल मध्ये ग्रेटर पाहिजे, पूर्ण टेबल मध्ये इथे, करेक्ट. मग आपण आता शोधूया कुठे येईल तो, इथे बघा, एकापेक्षा 2 कायम कसे असतील, मोठे, आणि ते एकापेक्षा 2 मोठे येतील.
बाकी दोन कोणापेक्षा मोठे नाही, फक्त एकापेक्षाच मोठे आहेत. 2 इज ग्रेटर दॅन 1. मग या ठिकाणी पी ऑफ एक्स किती येईल? 2. आउट ऑफ किती आहेत तुमचे? 30. किती आहेत? 30. 2/30. आता 3 कोणापेक्षा मोठा आहेत? 2 आणि 1 पेक्षा. मग या ठिकाणी बघू आपण. इथे पण आला, 2पेक्षा 3 मोठे आहेत. हा एक येईल आणि हा एक येईल. बाकी सगळे 4 आणि 5 आहेत. कुठे मोठे? म्हणजे किती आले तुम्ही टोटल? ते 1 2 3 आणि 4. म्हणजेच किती आले? 4/30. आता 4 कोणापेक्षा मोठे आहेत? 3पेक्षा, 2पेक्षा, 1पेक्षा. ह्या टेबलमध्ये हा एक येईल, हा 2, 4, हा 3, इथे एक येईल, इथे एक येईल, इथे एक येईल. 4 पेक्षा मोठे नाही. बाकी दिसतंय कुठे? 4 नाही. म्हणजे किती आले? 1 2 3 4 5 and 6. 6/30. 5 कोणापेक्षा? 1 ते 4 पेक्षा 5 मोठे. मग इथं हा 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. किती आहेत? 8. 8/30. आता 6 सगळ्यांपेक्षाच मोठा आहे. मग हा 1 2 3 4 5 आणि हे 1 2 3 4 5. 5 आणि 5 किती झाले? 10. 10/30. हिअर 10 यांचा मल्टिप्लिकेशन 2 into 2 4/30. 4 into 3 12/30. 6 into 4 24/30. 8 into 5 40/30. 10 into 6 60/30. समेशन ऑफ xi into pi यांची समेशन किती आहेत? 30 आहेत. डिनॉमिनेटर किती आहेत? 30 आहेत. 30 लिहून घ्या. 12 आणि 4 16, 16 आणि 24 40, 40 80, 80 आणि 60 140. 0 0 कट करा. 14/3. करेक्ट? ही झाली समेशन. Therefore E of x equals to summation of, या ठिकाणी काय? I equals to 1 to 5. I equals to 1 to 5 xi into pi. Therefore expected value equals to 14/3. जर तुम्ही डिवाइड केलं तर 4 3 12 पॉइंट मध्ये जाईल ते आन्सर. ओके, एक तर असं लिहा किंवा पॉइंट मध्ये लिहा. इट मेक्स नो डिफरन्स. पॉइंट मध्ये जर घेतला आपण, या ठिकाणी बघा आता E of x 4 3 12, 6 3 18, 6 3 18, 6 6 6 पुढे आपण एक करून काय करतो? कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे 4.67. हे झालं तुमचं आन्सर. ओके, a class has 15 student. 15 नंबरचं घेऊया आपण. पुस्तक असेल सगळ्यांकडे. हा 15 नंबरचा प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे. लिहिण्यात जास्त वेळ जातो. बघा 15 नंबरचं काय तुमचं हे
आन्सर बघा आता 15 नंबर. बघा तुम्हाला नंबर दिले आहेत 14, 17, 15, 14, 21, 17, 19, 20, 16, 18 अँड 20. करेक्ट. यात रिपिटेशन पण बघा कसं आहे. आता हे किती नंबर आहे टोटल जर तुम्ही काउंट केले तर 50 स्टुडंट आहेत. त्यांचे एजेस दिलेले आहेत. करेक्ट. तर आपण याचं टेबल करून घे एजेसचा. टेबल थोडा मोठा करून घेऊया. यात आपल्याला एक्स काय स्क्वेअर देखील विचारलेला आहे. पहिला एक्सचा टेबल येईल, नंतर पी ऑफ एक्सचा येईल, नंतर एक्स आय इंटू पी आयचा येईल, नंतर एक्स स्क्वेअरचा येईल, नंतर एक्स आय इंटू पी आय स्क्वेअरचा येईल. करेक्ट. हा एक्स येईल. टोटल आपण पाहूया किती टेबल काढायला आपल्याला 14, 15. ठीक आहे, काढून घेऊया आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टेबल काढूया या ठिकाणी. 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. पहिला एक्स, नंतर पी ऑफ एक्स, एक्स आय इंटू पी आय, नंतर कुठला घ्या एक्स आय स्क्वेअरचा घ्या, नंतर एक्स आय स्क्वेअर इंटू वॉट पी आय. आता एक्स किती आहेत 14 आहेत, 15 आहेत, 16, 17, 18, 19, 20. आय थिंक 21 पण आहे ना. एकदम बघून घेऊया 21 आहेत का. यस, 21 देखील आहेत. ओके, दिस इज वॉट युअर 21. ओके. आता या ठिकाणी बघा, हे झाले त्यांचे एजेस. आता 14चे किती विद्यार्थी आहेत. आय एक आहेत, दुसरा आहेत, बस 14चे 2 आहे. किती पैकी 15 पैकी. मग या ठिकाणी बघा 14 नंबर 2 आउट ऑफ स्टुडंट 15 स्टुडंट. 15चे किती आहेत, एकच आहेत फक्त. 1 आउट ऑफ 15 स्टुडंट. 16चे किती आहेत, आय थिंक 1 अँड दिस इज 2, 2 आहेत. 2 आउट ऑफ 15 स्टुडंट. 17चे किती आहेत, एज 1, 2 आणि 3. 3 किती पैकी 15 पैकी. 18चे वय किती आहेत, एकच आहेत फक्त. एक आहेत किती पैकी 15 विद्यार्थ्यांपैकी. 19 किती आहेत 19 वय, 1 आणि 2 आहेत. 2 आउट ऑफ 15. 20 वयाचे किती विद्यार्थी आहेत,
एक, दोन, 20 आणि 3 आहे. 3 आउट ऑफ 15 आणि 21 फक्त एकच आहेत. बस आपण हे चेक करून पाहूया. 2 आणि 1 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 1 9, 2 11, 11 आणि 3 14 आणि 1 15. ओके, यांचा गुणाकार करा आता. 14 आणि 15चा. 14 दुने 28, 14 टू जा 28 बाय 15. 15 into 1, 15 by 15. 16 2 जा 32 by 15. 17 3 जा 51 by 15. 18 into 1, 18 by 15. 2 into 19, 38 by 15. Correct? 20 into 3, 16 by 15. 21 by 15. यांचे समेशन घेऊन टाकू लगेच. समेशन ऑफ xi into pi. व्हॉट? किती टेबल? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. I equals to 1 to 8. 1 8 61 81 58 8. एक मिनट. 16 17 plus 1 18 18 plus 2 20 25 8 33. 33 म्हणजेच किती आले? हे डिवाइड बाय 15 ते तुम्हाला अंश छेद सारखाच आहे. 33 3 5 6 11 11 plus 3 14 15 plus 5 20 23 24 and 26 263. ठीक आहे. आता एक सायचा स्क्वेअर करून घ्या, म्हणजे यांचा स्क्वेअर करून घ्या सगळ्यांचा. करेक्ट? सगळ्यांचे स्क्वेअर तर पाठच असेल सगळ्यांचे. 14चा स्क्वेअर किती आहे? 196. 15चा 225. 16चा 256. 17चा 289. 18चा 324. 19चा 361. 361. 20चा 400 आणि 21चा 441. करेक्ट? आता यांची आणि याची मल्टिप्लिकेशन. करेक्ट? या दोघांचे एक्स काय स्क्वेअर इंटू व्हॉट? पी आय. 196 into 2 392 by 15. 225 into 1 225 by 15. याची आणि याची. 256 into 2 512 by 15. This 289 into 3 289 into 3 9 3 is 7 867 by 15. 7 नीट काट दो by 15. This into 1 324 by 15. 361 into 2 722 by 15. 4 3s are 12. 1200 by 15. आणि 441 by 15. यांचे समेशन घेऊया आता. Summation of I equals to 1 to 8 xi square into pi equals to तुमचा 15 कॉमन येईल. 1 minute. 0 2 3 7 2 5 5 plus 9 33 3 okay 8.
6, 3 into 1, 4. 4, 6, 8, 3. एकदा तरी कन्फर्म करून घ्यायचं आहे. ओके, मीन घेऊया. मीन E of x equals to summation of I equals to 1 to 8 xi into pi, म्हणून ex किती आली ही 263/15. 15 1 चा 15 किती उरले 11. 15 8 20, 15 7 500, 7 0. त्याच्यानंतर किती उरले तुमचे हे 3, 17.5. आफ्टर दॅट 5 3 जा 45. बस एवढे तरी पण चालेल. म्हणून ex इक्वल्स टू वॉट 17/17.53. करेक्ट. हे झाला तुमचा ex. त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलं आफ्टर दॅट, सॉरी, स्टँडर्ड डेव्हिएशन विचारलेला आहे. मग आपलं काय करायला ex चा स्क्वेअर काढून घ्यावा लागेल. E of x चा स्क्वेअर काय तुमचा समेशन ऑफ I इक्वल्स टू 1 to 8 xi स्क्वेअर इंटू वॉट pi इक्वल्स टू किती आलाय समेशन ऑफ x इंटू pi 4683 डिवायडेड बाय 15 इक्वल्स टू 5 3 जा 45, 1 15 1 चा 1, 15 2 जा 30. 15 2 जा 30. बस पुढचं काय घेण्यात अर्थ नाही. हा झाला तुमचा ex स्क्वेअर. मग देअरफॉर व्हॅरियन्स इक्वल्स टू काय असतो ex चा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. ex तुमचा किती आहे 312.2 मायनस 17.53 चा स्क्वेअर. जर या ठिकाणी तुम्ही लॉग टेबल मध्ये पाहिली व्हॅल्यू तर ती सापडा. याच्यामध्ये तुम्हाला व्हॅरियन्स ऑफ एक्स भेटून जाईल. ती यातून मायनस करा 312 पॉईंट समथिंग दिस. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहे तुमचं हे अंडर रूट ऑफ वॉट व्हॅरियन्स ऑफ एक्स. करेक्ट. ही जर पाहिली लॉग टेबल, एक मिनिट फक्त लॉग टेबल. ओके, ही किती येते 307.3. करेक्ट. आता याचा जर हे पाहिलं तर किती हे 12 3 गेले 8.1 आल्यानंतर किती येत आहे 4. करेक्ट. 12 गेले 3.8 समथिंग येईल. आपण काय करू या ठिकाणी 4.9 घेऊन टाकू. 4.9. Therefore standard deviation under root of what
4.9. आता 4.9चा जर तुम्ही हे पाहिलं काय रूट लॉग टेबलमध्ये, तर एक मिनिट, स्क्वेअर रूट 4.9 2.2136 हे झालं तुमचं स्टँडर्ड डेविएशन. 16 नंबरचा बघूया. इन अ मीटिंग 70% ऑफ मेंबर फेवर अँड 30% अपोज टू सर्टन प्रपोजल. एक प्रपोजल कंपनीमध्ये मीटिंगमध्ये, त्याच्यामध्ये 17% लोकांचा फेवर त्या प्रपोजलच्या फेवरमध्ये म्हणजे त्यांना मान्य आहे, आणि 30% लोक त्याला अपोज करतायत. अ मेंबर इज सिलेक्टेड ॲट रँडम अँड विल टेक एक्स इक्वल 0 फी अपोज. करेक्ट. जर आपण त्यांच्यापैकी जर असे मेंबर गोळा केले की अपोज करणारे 0 येईल अँड एक्स इक्वल टू 1 इफ इज इन फेवर, त्यापैकी एक काही फेवरमध्ये येईल, तर आपल्याला एक्स आणि व्हॅरियन्स विचारलेला आहे. त्या आन्सर मध्ये बघा, आता याचं पण आपण काय करणार आहोत, डिरेक्ट आन्सरच घेणार आहोत. 16 नंबरचा काय आन्सर बघा. एक्स इक्वल्स टू 0 अपोज करतायत. करेक्ट. एक्स इक्वल्स टू 1 काय दिलं, आता फेवर मध्ये दिलेलं आहे 1. 30% आहेत म्हणून काय झालं तुमचा 3/100. फेवर मध्ये किती आहेत, 70% आहेत म्हणून किती आले तुमचे 17/100. जर एक एक 0 कट झाला तर हा काय आला 3/10 आणि हा काय आला तुमचा 7/10. टेबल काढून घेऊया आपण आता या ठिकाणी. एक्स पी एक्स एक्स आय इंटू पी आय एक्स स्क्वेअर ओके. हा तुमचा एक्स आला, सॉरी हा 0 आणि काय आला फक्त 1. एक्स पी ऑफ एक्स एक्स आय इंटू पी आय, व्हॅरियन्स का एक्स आय स्क्वेअर घ्यावा लागेल, एक्स आय स्क्वेअर इंटू वॉट पी आय. 0 आणि किती आहेत 1 आहेत. 0चा पी आय पेक्स किती आला तुमचा 3/10 म्हणून हा काय आला 3/10. एक्स 1 चा किती आहे 7/10. यांचा गुणाकार काय आला 0 0 इंटू 3 आणि हा काय आला 7/10. यांचं समेशन किती आलेलं आहे 7/10. याचा 0चा स्क्वेअर 0, 1चा स्क्वेअर 1, धिस इंटू 0 अगेन काय आला 0, आणि परत यानी परत याला मल्टिप्लाय करा, म्हणजे पहिले यानी याला केलं किती आला 0 आला. आफ्टर दॅट यानी याला मल्टिप्लाय करा किती आला 7/10. म्हणजेच मग परत समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर पी आय ही तुमची किती आली 7/10. म्हणजे एक्स आय पण किती आला तुमचा 7/10 आणि पी आय पण किती आला तुमचा 7/10. आता तुम्हाला ई एक्स विचारलेला आहे पहिले, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आय इक्वल्स टू 1 to 2 दोघांचा करा, एक्स आय इंटू पी आय इक्वल्स टू 7/10
10.7. हे आलं ई ऑफ एक्स. त्याच्यानंतर व्हॅरियन्स विचारलेला आहे. ई ऑफ आय करा, एक्सचा स्क्वेअर करा, समेशन ऑफ आय इक्वल्स टू 1 to 2 एक्स आय स्क्वेअर इंटू पी आय. ते किती आले तुमचे? परत 7/10च आहे. म्हणजे मग ई ऑफ एक्सचा स्क्वेअर काय आले? हे तुमचे 0.7 आलेले आहेत. करेक्ट. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय आहे? व्हॅरियन्स ऑफ एक्स इक्वल्स टू ई ऑफ एक्स स्क्वेअर मायनस इन अ ब्रॅकेट ई ऑफ एक्सचा स्क्वेअर. ई ऑफ एक्सचा स्क्वेअर किती आलेला आहे? 0.7. ई ऑफ एक्स किती आहे तुमचा? परत 0.7 आणि त्याचा स्क्वेअर. करेक्ट. इक्वल्स टू 0.7. 0.7 किती आला? -0.49 म्हणजे 70 गेले, किती उरले? 0.21. हा झाला तुमचा व्हॅरियन्स ऑफ एक्स. ओके. ह्या ठिकाणी एक्झरसाइज का झालेले संपलेली आहे. ओके ओके बाय. नेक्स्ट लेक्चरला पुढचा टॉपिक.